एखाद्या संख्येच्या काही दशांश स्थळानंतर आपल्या भारतीय अंक प्रणालीमध्ये म्हणा किंवा इंटरनॅशनल नंबरमध्ये म्हणा काही दशांश स्थळानंतर जे काही आपण कॉमा वापरत असतो, तर ही नेमकं कॉमा देण्याची प्रथा या संख्येमध्ये का बरं आहे, तर ते आपण आजच्या या तासिकेमध्ये थोडं बघून घेऊ. बघा, समजा एखादी संख्या लिहिली मी, समजा मी इथं 1 2 3 4 5 6 7 8 अशी संख्या लिहिली. आता नेमकं तुम्हाला माहिती असेल की एखादी संख्या लिहित असताना काही अंकाच्या नंतर आपण काय वापरत असतो, कॉमा वापरत असतो. म्हणजे कसं बघा, आता ही संख्या लिहित असताना पहिला कॉमा इथं येतो, त्याच्यानंतरचा जो काही कॉमा आहे म्हणजे हे भारतीय अंक प्रणालीमध्ये आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल जे काही नंबर असतात तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कॉमा देण्याची प्रथा आहे. मग आता नेमकं या ज्या काही कॉमा देण्याच्या ज्या काही प्रथा आहे तर नेमकं ते कशासाठी आहे, तर एखाद्या संख्येचं जे काही वाचन आहे तर ते गतिमान होण्यासाठी. म्हणजे एखादी जर आपण एखाद्या संख्येवर आपण कॉमा दिला नाही, समजा मी ही संख्या अशी लिहिली 1 2 3 4 5 6 7 8 समजा, आणि मी तुम्हाला म्हटलं याचं वाचन करून सांगा, तर आपण हे एवढी मोठी संख्या वाचू शकत नाही लवकर. मग एखाद्या संख्येचं वाचन लवकरात लवकर व्हावं याच्यासाठी आपण काही अंकाच्या नंतर काही दशांश स्थळाच्या नंतर कॉमा देत असतो. तर या कॉमा देण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहे. इंटरनॅशनल नंबर लिहित असताना कॉमा वेगळ्या पद्धतीने येतो आणि भारतीय अंक प्रणालीमध्ये सुद्धा जो कॉमा वापरतो तर तो वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तर कॉमा देण्याच्या दोन महत्त्वाच्या पद्धती आहे. पहिली पद्धत आहे ती म्हणजे भारतीय अंक प्रणालीमध्ये, बरोबर आहे, आणि दुसरा आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या जे काही आपण लिहितो त्याच्यामध्ये. तर आता बघा, नेमकं भारतीय जी काही संख्या प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये कॉमा देत असताना नेमकं जो काही क्रम आहे तर तो कसा असायला पाहिजे, तर उजवीकडून बघा, उजवीकडून पहिला जो काही कॉमा आहे तर तो 3 घराच्या नंतर पाहिजे, म्हणजे 3 दशांश स्थळानंतर पाहिजे. म्हणजेच काय, 3 त्याच्यानंतर दुसरा कॉमा 2 घराच्या नंतर आणि तिसरा कॉमा सुद्धा 2 घराच्या नंतर. म्हणजे भारतीय अंक प्रणालीमध्ये जे काही पहिला कॉमा आहे आणि त्याच्यानंतरचे कॉमा कसे येतात 3 2 2, म्हणजे 3 2 2 2 या पद्धतीची. आणि हे जे काही आंतरराष्ट्रीय संख्या प्रणाली असते तर याच्यामध्ये बघा जी काही कॉमा देण्याची प्रथा आहे तर ती 3 3 दशांश स्थळाच्या नंतर आपल्याला दिसून येते. म्हणजे कसं बघा, समजा मी इथं एक आधी काय लिहिलेलं आहे, संख्या लिहिलेली आहे, समजा ही नासूकली एक संख्या घेतली 1 2 3 4 5 6 आणि एक इथं 7. तर आता जर तुम्हाला ही संख्या भारतीय संख्या प्रणालीमध्ये जर व्यक्त करायची असेल तर तुम्ही कशी करणार, तर याच्यातला पहिला कॉमा उजवीकडून 3 घराच्या नंतर, कारण आपली भारतीय संख्या प्रणाली म्हणजे काय सांगते की उजवीकडून 3 घराच्या नंतर पहिला कॉमा आला पाहिजे. म्हणजे 1 2 3 म्हणजे पहिला कॉमा आपल्याला इथं द्यावा लागेल. आणि नंतरचे जे काही कॉमा आहे तर ते किती किती घराच्या नंतर यायला पाहिजे, 2 2. म्हणजे बघा आता हे 1 आणि हे 2, म्हणजे इथं हा दुसरा कॉमा यायला पाहिजे. तर याचं वाचन तुम्हाला जर तुम्ही हे जर संख्येवर कॉमा लावला तर याचं वाचन आता लवकर होऊ शकते. म्हणजे हे झालं भारतीय अंक प्रणाली. पण आता हीच संख्या जर समजा मी इथं अशी लिहिली बघा, 1 म्हणजे इंटरनॅशनल 1 2 3 4 5 6 आणि 7. आता हे जे काही आंतरराष्ट्रीय जे काही संख्या प्रणाली आहे तर याच्यामध्ये जेव्हा आपण कॉमा देत असतो तेव्हा हे कॉमा 3 3 3 3 3 या प्रमाणे आपल्याला द्यावं लागते. म्हणजे बघा, इथं पहिला कॉमा उजवीकडून 3 घराच्या नंतर येईल, 1 2 3 म्हणजे पहिला कॉमा इथे येईल. त्याच्यानंतर दुसरा कॉमा कुठे येईल, 3 घराच्या नंतरच येईल, म्हणजे 1 2 3 म्हणजे हा इथं येणार आहे. तर बघा, इंटरनॅशनल आणि भारतीय अंक प्रणालीमध्ये कॉमा वापरण्याच्या सुद्धा पद्धती आहे. या पद्धती कशासाठी आहे, एखाद्या संख्येचं वाचन गतिमान होण्यासाठी हे आपण एखाद्या संख्येत कॉमा वापरत असतो. तर सर्वात महत्त्वाचं, आपण संख्या लिहितो पण संख्या लिहित असताना कॉमा नेमकं वापरायचं कुठे हे आपल्याला समजत नाही. तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला या एका छोट्याच्या व्हिडिओमधून समजलं असेल. अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं टेक्स्टबुक टीईटी फॅक्टरी हे जे काही विद्यार्थी मित्रांनो YouTube चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.